दिला सर्वांना समतेचा मान, करुण जीवाची राण दिला सर्वांना समतेचा मान, अशी छत्रपतींची शान, भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमास लाभले सन्मान्य परीक्षागण, उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, मी पूर्वा संतोष मते, जिल्हा परिषद शाळा शिरोळे, आज आपणा समोर जनतेचे कैवारी लोकनेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी जे काही विचार मांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या मातीतलं समतेचं, मानवतेचं आणि न्यायाचं राज्य म्हणजे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं राज्य. कोल्हापूर संस्थानामध्ये माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी राज्य केले होते ते म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी. प्रत्येक माणसाला समान हक्क आणि अधिकार मिळावेत आणि त्या या मातीमध्ये स्वाभिमानाने जगता यावे यासाठी प्रत्येक क्षणी पुढाकार घेणारा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज खूप महान होते. 48 वर्षांचं त्यांचं आयुष्य आणि 28 वर्षांचा त्यांचा राजकारभार. हे पुढचे कित्येक पिढ्यानपिढी शतकानुशतक राजकर्त्यांना आणि जनतेला दिशा दाखवणार राज्य आहे. दिशा दाखवणार हे त्यांचं कर्तृत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 3 वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला तर आठवत असेल. 3 वर्षापूर्वी काय झालं होतं तर कोरोना नावाचा अतिभयंकर आजार होता. त्यामुळे सर्व काही ठप्प झाले होते, सर्व बंद झाले होते, लॉकडाऊन झालं होतं, आपलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या संधीचा फायदा घेत काही लुटारूंनी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल विकत घेतला आणि जनतेला तो दुप्पट किमतीने विकला. 200 वर्षांपूर्वी शाहू महाराजांच्या काळात सुद्धा प्लेग नावाचा अतिभयंकर आजार आला होता. तो इतका भयंकर होता की सकाळी पोटात प्लेगचा गोळा आला की संध्याकाळपर्यंत त्या माणसाचा मृत्यू व्हायचा. पटापट माणसं मरायची, प्रेतांचे ढीग लगायचे, प्रेत उचलायला माणसासाठी माणसाला जीवन जगणं असह्य झालं होतं. पण या अशा अस्मानी संकटामध्ये महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या गादीवर एक 20 वर्षाचा तरुण तरफदार पोरगा बसला होता. त्या 20 वर्षाच्या तरुणाने कारभार आपल्या हाती घेतला होता. त्यातून जनतेसाठी, जनतेच्या सुखासाठी राज्य कसं करावं हे जगाला दाखवून दिलं. कोरोनामध्ये जनतेची लूट चालली होती, तशीच लूट प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा होणार होती. त्यावेळी राजेश सावंतांना कळालं की रयतेची लूट होत आहे. तेव्हा त्यांनी व्यापाऱ्यांकडून सर्व माल खरेदी केला आणि जनतेला तो सर्व वाटला. असे करून त्यांनी दुःखाच्या संकटामध्ये जनतेला खूप साथ दिली. राजर्षी शाहू महाराजांनी जसा कारभार हाती घेतला तशी अनेक संकटे उभी राहिली, पण त्या संकटासमोर डगमगले नाही. तर त्या संकटांवर पुढे उतरणारा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आत्ताच्या आपल्या राज्यासमोर जी संकट येत आहे त्या संकटांवर मार्ग कसा काढावा हे आत्ताच्या राजकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जनतेला जगवणे जितके महत्त्वाचे आहे तितक्याच जनतेला स्वाभिमानाने जगवणे हे खूप महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहू महाराज पण त्यांचे आचार आणि विचार आणि त्यांचं कार्य हे आपल्या महाराष्ट्राला नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे नेहमीच दिशा दाखवणारे आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.